रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आजच्या धावपळीच्या या दिनचर्येमध्ये एक गोष्ट आपल्याकडून कुठेतरी राहून जाते, जी आहे भगवंताची प्रार्थना करणं. रोजच्या जीवनामध्ये आपण भगवंताच्या पाया पडतो का, नंतर त्यांची प्रार्थना करतो का? मग ती कुठल्या का देवाची असेना, कुठला का एखादा का होईना मंत्र असेना, आपल्या दिनचर्येमध्ये आपण सकाळी किंवा सायंकाळी या 2 प्रहरामध्ये करायला पाहिजे. कारण कधी केलेली प्रार्थना कुठे कामाला येईल काही सांगता येत नाही. कारण प्रार्थना जीवनामध्ये काय करण्याचं काम करते, ज्या वाईट शक्ती आहेत किंवा वाईट येणारे संकट आहेत, प्रार्थना त्याच्यापासून आपलं रक्षण करत असतात. प्रार्थना काय करण्याचं काम करते? महाभारतामध्ये आपण एक कथा ऐकलेली आहे. द्रौपदी मातेनं सगळ्यांकडे मदत मागितली ज्यावेळी त्यांचं चिरहरण होत होतं. परंतु जेव्हा सगळीकडून नकार आला त्यावेळी एक भगवंताची प्रार्थना केली. एका प्रार्थनेवरून भगवंत संत श्री तुकाराम महाराज सांगतात, त्वरा झाली गरुडा टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणी. भगवंताचं वाहन गरुड आहे, परंतु गरुडावरती आरूढ होऊन द्रौपदी माते मदतीला यायला उशीर होईल म्हणून देवानं गरुडाला सुद्धा मागे टाकलं आणि द्रौपदी मातेच्या मदतीसाठी आले. प्रार्थना जीवनातल्या भरपूर गोष्टी बदलते. त्याच्यामुळे जीवन जगत असताना दिनचर्या आपली खूप व्यस्त आहे, परंतु त्याच्यातून एक क्षण भगवंतासाठी तरी काढावा. भगवंताचं नाव घ्यावं, भगवंताच्या नावानं प्रार्थना करावी. मग ती कोणत्याही देवाची असो वा कुठल्याही मंत्राची असो अथवा कुठल्याही नामाची असो. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.